नमस्कार मंडळी, मी कोकणचा गुरु. कसे आहात? मजेत आहात ना? मजेत राहा बाबांनी. दत्त जयंती उत्सवासाठी सहकुटुंब घरातली मंडळी मुंबईवरून गावात आली होती. दत्त जयंतीचा उत्सव झाल्यानंतर बाबांनी ठरवल्याने पंढरपूरला जाऊचा. मग आम्ही सगळे बॅग वगैरे भरलाव आणि निघालो पंढरपूरला जाऊ. या आमच्या दादाची गाडी मुंबईवरूनच या सगळ्यांना घेऊन आली होती. या आमच्या बाबूचा गाडीवर खूप प्रेम आहे. ह्यो बसलो गाडीत आणि टेरिंग फिरूक लागलो. मग त्याला टेरिंग वगैरे चेक केला आणि मग काकाक सांगितलं गाडी ओके हा. मग काकान गाडी चालू केला आणि आमचा प्रवास सुरू झालो. मग आमच्या खारेपटणाक आलाव. सगळ्यांका भूक लागली होती. हे दादा वडापाव तळत होते. गरम गरम वडापाव आणि दह्याची चटणी आणि मिरची. मग काय आमच्या तोंडात सुटला पाणी. मग एक खाऊच्या तरी दोन दोन वडापाव खालाव आणि मग निघालाव पुढच्या प्रवासात. गाडी चालू झाल्यावर अचानक भयानक आमचो प्लॅन ठरलो. बाळूमामा देवालय आदमापूरला जाऊचो आणि येऊन पोचलाव टिटवली पंपावर. गाडीची बुक भागवलाव आणि सुरुवात केलाव पुढच्या प्रवासात. मग आम्ही थोड्या वेळाने येऊन पोचलाव बाळूमामाच्या मंदिराच्या ठिकाणी. बघताव तर थोडीफार गर्दी होती. मग आम्ही लाईन मध्ये उभे राहिलाव आणि मग थोड्या वेळान दर्शन घेतलाव. मंदिराच्या बाहेर आलाव आणि दत्त महाराजांची मूर्ती दिसली, त्यांचं पण दर्शन घेतलाव. तोपर्यंत आमका दुपार झाली. मग थोडस हॉटेलमध्ये जेवलाव आणि निघालाव पंढरपूरच्या दिशेने. मग आम्ही 9 वाजता येऊन पोचलाव पंढरपुरात. मग आम्ही रूम वगैरे बुकिंग केलाव, जेवलाव आणि झोपून दिलाव. सकाळी 6 वाजता उठलाव, चंद्रभागेत गेलाव, आंघोळ केलाव. त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घ्यायला लाईन मध्ये उभे राहिलाव. पंढरपुरात गर्दी खूप होती. 3.5 तासानंतर आमचं विठ्ठलाशी भेट झाल्याने आमचं दर्शन झालं. दर्शन झाल्यावर दादा वहिनी बोलले चंद्रभागा वगैरे फिरूया. चंद्रभागेच्या नदीवर आलाव. होडीवाल्या काकांका भेटलाव. त्यांका म्हटला आमका जरा फिरूचा. मग आम्ही सगळे होडीत बसलाव. सुंदर अशी पंढरपूरची सकाळ आणि ज्या काय वातावरण होता त्या एक नंबर वाटत होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. विठ्ठलाचं दर्शन झाल्यावर होणारा आनंद हा खऱ्या अर्थाने विलक्षण आणि अद्वितीय असतो. कारण तो केवळ एक धार्मिक अनुभव नसून भक्ताला परमेश्वराशी जोडणारा, सर्व चिंता विसरून टाकणारा, आनंदाचे दोही आनंद तरंग निर्माण करणारा आणि अंतर्मनाला शांती व समाधान देणारा शुद्ध परमानंदाचा अनुभव असतो. त्यामुळे भक्त तल्लीन होऊन जातो. या सगळा फिरून मग आमका लागली भूक. मग आम्ही झुणका भाकर खालाव. नाश्ता करून झाल्यावर रूमवर गेलाव, बॅगा वगैरे भरलाव आणि परतीच्या प्रवासाक लागलाव.